राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चांडोलीचे माजी सरपंच गणपतराव सावळेराव इंदोरे यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले। त्यांच्या निवासस्थानी आता अंत्ययात्रा निघत आहे, रथही सजावला आहे आणि विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी अंत्यविधी प्रसंगी उपस्थित होते। त्यांच्या निवासस्थानाहून आता अंत्ययात्रा निघत आहे आणि भव्य रथ सजावलेला दिसतोय। गणपतराव सावळेराव इंदोरे यांनी शरद सहकारी बँकेचे संचालकपद, बाजार समितीचे उपसभापतीपद, यशवंत दूध वाहतूक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष तसेच इत्यादी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे। अत्यंत स्पष्ट उक्ते आणि निर्भीड असं त्यांचं वक्तृत्व होतं। कधीही अन्यायाच्या विरोधात नेहमी ते लढायला तयार असायचे। चांडोली गावच्या जडणघडणी त्यांचा सिंहाचा वाटा होता। सामाजिक राजकीय विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी अंत्ययात्रेला उपस्थित आहेत। गेल्या अनेक दिवसापासून ते आजाराने त्रस्त होते। त्यांची पत्नी अलकाताई इंदोरे या कात्रज दूध संघाच्या माजी संचालिका होत्या। त्यांनी सुद्धा आणि त्यांचा मुलगा सोनबाई मुलगी यांनी त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा केली। माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील यांचे ते कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती। त्यानंतर दिलीप वळसे पाटील माजी गृहमंत्री यांचे ते कट्टर समर्थक म्हणून काम केले। अत्यंत स्पष्ट बोलणारे आणि निर्भीड असे त्यांची ओळख होती। बराच वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात सुद्धा त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी स्पष्ट मत व्यक्त केले होते। परंतु आता वयाच्या 71व्या वर्षी त्यांना त्यांचे ध्येयावसन झाले। चांडोली गावच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता। सोसायटी असेल किंवा ग्रामपंचायत असेल इत्यादी ठिकाणी त्यांनी विकासात्मक धोरण राबवून गावचा विकास केला। तालुक्यातील विविध संस्थांवर त्यांनी काम केले। त्यांच्या जाण्याने चांडोली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिल्या। त्यांचा सजवलेला रथ आता घोड नदीकडे मार्गस्थ होत आहे आणि तालुक्यातून तसेच विविध जिल्ह्यातून राज्यातून काही त्यांचे समर्थक नातेवाईक आलेले दिसत आहेत। त्यांचा अंत्यविधीसाठी आता रथ घोड नदीच्या तीरावर जात आहे। त्यांची पत्नी अलकाताई इंदोरे यांना सुद्धा अतीव दुःख झालेलं आहे। त्यांना महिला सुद्धा सावरताना दिसत आहे। अत्यंत वाईट गोष्ट झालेली आहे। गणपतराव इंदोरे यांच्या जाण्याने मोठ्या प्रमाणात पक्षाचे आणि गावाचे सुद्धा नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या।